नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहेत किसान कृषी प्रदर्शन बघायला. तर आज तिसरा दिवस आहे कृषी प्रदर्शनाचा. आपण आज बघू शकता शेतकऱ्यांची सुद्धा थोडी थोडी गर्दी आहे आज. इथून एंट्री होती आणि सिंगल पास एंट्रीसाठी फी 200 रुपये होती. तुम्हाला ऑनलाईन डिस्काउंट करून तिकीट काढू शकता तुम्ही. तर इथून आता आल्यानंतर तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांची गर्दी. तर आपल्याला आज कृषी प्रदर्शनामध्ये आज मोटरचं सेक्शन आपण आज पूर्ण बघूयात. त्यामध्ये ब्रँडेड कंपनीच्या मोटर्स होत्या. आज आपण अजून बघूयात. तिकीट काढल्यानंतर आत आल्यानंतर सोनालिका कंपनीचे ते ट्रॅक्टर्स होते, तुम्ही इथं बघू शकता. स्मॉल ट्रॅक्टरपासून मोठ्या ट्रॅक्टरपर्यंत ट्रॅक्टर होते इथे. इथे तुमचे रोटर्स असतील, पलटी असेल, नांगर असेल, इथं तर सेक्शन होता. इथं तुम्ही बघू शकता. त्याचं इथं प्राइसिंग सुद्धा लावलेलं होतं. रोटर कितीला आहे आणि सबसिडी नंतर किती आहे तुम्ही इथं पाहू शकता. हा नांगर आहे तिथं. त्यानंतर आपण पुढच्या सेक्शनला भेट देऊ. आता इथून आत आल्यानंतर ग्राउंड बी सेक्शन चालू होतं. इथं आपण पाहू शकतो ते सोलर पंप होते जे KSB कंपनीच्या होते. त्यामध्ये 1 HP पासून ते 3 HP पर्यंत ते 5 HP पर्यंत मोटर्स लावलेले होते. तिथे प्रात्यक्षिक डेमो होते. तिथे शेतकऱ्यांनी खूप गर्दी केलेली होती, तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंटची सबसिडीसुद्धा आहे सोलर पंपसाठी, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. JK एनर्जी कंपनी सोलर पंप्स होते, ते बाहेरच्या सेक्शनमध्येच लावलेले होते. हा 3 HPचा पंप होता आणि एक 5 HPचा पंप होता, तुम्ही पाहू शकता इथे. सोलर एनर्जीचा वापर करून त्यानंतर येते फळबाजी होत्या. त्यानंतर आतल्या सेक्शनमध्ये आल्यानंतर मोटरचा हा सेक्शन होता आणि ह्या मोटरच्या सेक्शनला सुद्धा खूप गर्दी होती शेतकऱ्यांची. सो इथं KSB कंपनीचा स्टॉल होता, इथं किर्लोस्कर कंपनीचा होता. सो ते तुम्ही पाहू शकता. ज्या बोरवेलच्या मोटर्स असतील, विहिरीतील मोटर्स असतील, 1 HP पासून ते 10-15 HP पर्यंत होत्या. हे वर्टिकल बोलच्या पंप होते. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता चेतक कंपनीच्या मोटर्स होत्या, ज्या आपण विहिरीमध्ये यूज करतो त्या. तर इथं बघू शकता तुम्ही 5 HP, 10 HP, 15 HP पासून मोटर होत्या. विविध कंपनींचा इथं मोटर सेक्शन होते. तरी तुम्ही बघू शकता. सिंगल स्टेज मोटर असेल, मल्टी स्टेज मोटर असेल, बोरवेलच्या मोटर्स असतील, तुमचे सबमर्सिबल पंप्स होते तिथे. तिथं लक्ष्मी लाडा कंपनीच्या मोटर्स होत्या. लक्ष्मी लाडा तुम्हाला कंपनी सर्वांना माहितीच आहे, खूप पूर्वीपासूनची कंपनी आहे. इथं स्टार्टर होते, म्हणजे तुम्ही मोटर चालू करण्यासाठी लावता. इथे 1 HPची मोटर होती आणि तिथे एक प्रात्यक्षिक लावलेलं होतं. त्यानंतर आपण जे विहिरीमध्ये पंप वापरतो, आपल्या घराची टाकी असते त्याच्यामध्ये आपण जे पंप वापरतो त्यासाठी इथं पंप होते. हे 1 HP पासून, अर्धा HP पासून ते 3-5 HPचे पंप्स होते. इथं तुम्ही वॉलची सिस्टीम बघू शकता. इथं अजंटा कंपनीच्या मोटर्स होत्या, जे सबमर्सिबल पंप होते, बोरवेलचे असतील, विहिरीतील असतील, सिंगल स्टेज, मल्टी स्टेज, तुम्ही इथे पाहू शकता. इथे ड्युके कंपनीचे पंप्स होते. इथं उन्नती कंपनीचे पंप होते. बऱ्यापैकी हा पूर्णपणे मोटरचं सेक्शन आपण आज कव्हर करत आहे.
इथं शेतकऱ्यांची खूप गर्दी झालेली होती पाहण्यासाठी. आपण आता मोटर चालू बंद करण्यासाठी जे स्टार्टर वापरतो ते इथे होते. काही स्टार्टर मोबाईल ऑपरेटेड होते. मग ह्याच्यामध्ये सिंगल स्टार्टर, मल्टी स्टार्टर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण ठिबक सिंचनासाठी जे साहित्य यूज करतो इरिगेशनसाठी, तर तिथं त्या कंपनीचे इरिगेशनसाठी लावलेले स्टॉल होते, तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर पारस कंपनी जे आहे त्याच्यामध्ये आपण जे शेतीसाठी पाईपलाईन करताना जे जॉईंट वापरतो, टाक्या असेल, हे सर्व इथे सोल्युशन असेल, तर या सर्व गोष्टी इथं होत्या. जॉईंडर असतील, पाईप्स असतील, फिटिंग्स असतील, तर ते सर्व इथं होते. त्यानंतर आपण शेतीसाठी जे फिल्टर वापरतो, वॉल वापरतो, तर ते सर्व इथं होते. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता जे वॉल्स आपण यूज करतो शेतामध्ये. त्यानंतर इथे चेतक कंपनीच्या मोटर्स होते इथं लावलेले होते. पूर्ण असेंब्ली होती तिथे. तर फाल्कन कंपनीचे आहे त्याच्या बोअरवेलच्या मोटर्स असतील, विहिरीतील मोटर असतील, स्टार्टर असतील, हे सर्व काही तुम्ही इथं पाहू शकता. कृषी प्रदर्शनामध्ये खूप काही पाहण्यासारखं होतं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे सेक्शन कव्हर करणार आहोत. तर या इथे लक्ष्मी लाडा कंपनीचे मोटर्स होत्या. या आपण व्हिडिओमध्ये पूर्णपणे ज्या ज्या कंपनी मोटर बनवतात त्यांचा पूर्ण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे हा, आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपण आता मोटरचं सेक्शन कव्हर करणार आहोत. आपण जे घरगुती वापरासाठी जे पाण्याची टाकीमध्ये पाणी चढवण्यासाठी आपण जे यूज करतो ते ह्या मोटर्स आहेत. सॅमसंग कंपनीचे जे जनरेटर आहे ते इथं होते, तुम्ही इथं पाहू शकता. इथं कृषी पंप आपण जे शेतामध्ये फवारण्यासाठी वापरतो हा पूर्णपणे सेक्शन त्यांचा होता. धन्यवाद.